नमस्कार, मी संगीता कनोजिया। आपण पाहत आहात ठाणे फास्ट टीव्ही न्यूज। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। एलबीटी न भरणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांचं नाव काळ्या यादीत टाकणार, 2% याप्रमाणे 14% व्याजासह एलबीटी वसूल करणार। निओसिम इंडस्ट्री कंपनीला जागा विकण्याच्या निर्णयाला ठाण्याच्या औद्योगिक कोर्टाची स्थगिती, कर्मचाऱ्यांना दिलासा आणि ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना मिळणार 12,250 रुपये सानुग्रह अनुदान। घेऊया एक अल्पशा विश्रांती। मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। शिवसेना उपनेते आणि माजी आमदार माननीय अनंत तरे यांना वाढदिवसाच्या यशोदायी शुभेच्छा। शुभेच्छुक अमित जयस्वाल, ठाणे शहर अध्यक्ष, शिवसेना सहकार विभाग। विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत। 1 रुपयाही एलबीटी न भरणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची काळी यादी तयार करण्याचं काम पालिका प्रशासनानं सुरू केलं आहे। यादी तयार होताच या बिल्डरांना नोटिसा पाठवून नंतर 2% याप्रमाणे 14% व्याजासह एलबीटी वसूल करण्याची कारवाई केली जाणार आहे। पालिकेच्या या धडक कारवाईमुळे बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे। एप्रिल महिन्यात एलबीटी लागू झाल्यापासून ठाणे महापालिकेची आर्थिक घडी बिघडली। एकीकडे व्यापाऱ्यांचा असहकार तर दुसरीकडे रखडलेली विकास कामं अशा दुहेरी संकटात महापालिका सापडली होती। अनेक बैठका घेऊनही व्यापारी जुमानत नसल्याचं निदर्शनास येताच पालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी कठोर भूमिका घेऊन धडक मोहीम उघडली। रीतसर नोटिसा पाठवल्यानंतर गेल्या 15 दिवसांपासून एलबीटी बुडवणाऱ्या व्यापाऱ्यांवर धाडसत्र सुरू केलं। आतापर्यंत 10 दुकानांवर त्यांनी धाडी टाकल्या आहेत। त्यामुळे व्यापाऱ्यांनी एलबीटी भरण्यासाठी पालिकेत धाव घेतली आहे। परिणामी पालिकेच्या तिजोरीत 225 कोटी रुपये जमा झाले आहेत। या यशानंतर पालिकेनं बांधकाम व्यावसायिकांकडे कारवाईची सुई वळवली आहे। महाराष्ट्र चेंबर्स ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीजच्या अधिकाऱ्यांसोबत पालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी नुकतीच बैठक घेऊन कारवाईचा इशारा दिला होता। एलबीटी संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी पालिकेनं संकेतस्थळावर एलबीटी आकारणीचं सूत्र दिलं होतं। तसंच नमूद वेळेत एलबीटी न भरणाऱ्या बिल्डरांकडून प्रति महिना 2% व्याज वसूल करण्याचाही इशारा दिला होता। मात्र त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचं निदर्शनास आल्यानं आता एलबीटी बुडवणाऱ्या बिल्डरांची काळी यादी तयार करण्याचं काम सुरू झालं आहे। त्यामुळे भविष्यात नवीन बांधकामांच्या परवानगीसाठी विकासकांना परवानगी मिळणं मुश्किल होणार आहे। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। वर्तकनगर येथील निओसिम इंडस्ट्रीज या कंपनीला जागा विकण्याच्या निर्णयाला ठाण्याच्या औद्योगिक कोर्टानं स्थगिती दिल्यानं कर्मचाऱ्यांना मंगळवारी काहीसा दिलासा मिळाला आहे। कंपनीला मशीनही हलविता येणार नाही असंही न्यायालयाने आदेशात म्हटलं आहे। ऐन दिवाळीच्या तोंडावर निओसिम ही कंपनी 21 ऑक्टोबरपासून अचानक बंद करण्यात आल्यानं 500 कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली। कंपनीच्या ठाण्याच्या प्लांटमधून मशिनरी हलवण्याच्या तसेच 26 कामगारांना ऑगस्टमध्ये कामावरून कमी करण्यात आल्यानं महानगर कामगार युनियननं औद्योगिक कोर्टात धाव घेतली होती।
न्यायालयानं कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती, पण जमीन विक्री आणि मशीन हलविण्याच्या निर्णयाच्या विरोधात निर्णय न दिल्यानं आम्ही फेरयाचिका सादर केली होती, असं युनियनचे अध्यक्ष आणि माजी आमदार शरद खातू यांनी सांगितलं. या प्लांटमधील मशीन हलवण्यासाठी कंपनीनं केलेला प्रयत्न युनियननं हाणून पाडला असून आता कोर्टाच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला असला तरी व्यवस्थापन काय निर्णय घेते हे पाहून पुढील भूमिका घेणार असल्याचं खातू यांनी सांगितलं. शिवसेना उपनेते आणि माजी आमदार माननीय अनंत तरे यांना वाढदिवसाच्या यशोदायी शुभेच्छा. शुभेच्छुक अमित जयस्वाल, ठाणे शहर अध्यक्ष, शिवसेना सहकार विभाग. महावितरणच्या ज्युनियर इंजिनियरला मारहाण केल्याप्रकरणी कोपरी पोलिसांनी ठाणे पालिकेतील सभागृह नेते आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नरेश मस्के यांना मंगळवारी अटक केली. नवरात्रोत्सवात आनंदनगर परिसरात सार्वजनिक मंडळांकडून चोरीने वीज घेण्यात येत असल्याची तपासणी करण्यास महावितरणचे ज्युनियर टेक्निशियन नरेश हिरे गेले असता नगरसेवक नरेश मस्के यांनी हरकत घेत हिरे यांच्या कानशिलात भडकावली अशी तक्रार कोपरी पोलिसांकडे करण्यात आली होती. या प्रकरणी मंगळवारी मस्के यांना अटक करण्यात आली. यानंतर न्यायालयानं त्यांची जामिनावर सुटका केली आहे. सोमवारी ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाची घोषणा होणार होती. काही कारणास्तव ही घोषणा एक दिवस लांबणीवर पडली, परंतु विरोधी पक्षनेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा त्याच दिवशी केली. तर महापौरांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन पालिका कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या बोनसची घोषणा केली. केवळ श्रेय लाटण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हे राजकारण सुरू झालं असल्याचं दिसत आहे. सोमवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत महापालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याविषयी चर्चा झाली. त्यानंतर याची घोषणा करण्यात येणार होती, परंतु काही कारणास्तव ही अधिकृत घोषणा एक दिवस लांबणीवर पडली असतानाच विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे यांनी सोमवारीच बोनसची घोषणा केली. त्यानंतर मंगळवारी महापौर हरिश्चंद्र पाटील, उपमहापौर मिलिंद पाटणकर, स्थायी समिती सभापती विलास कांबळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे आणि महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. त्यानुसार महापालिका परिवहन आणि शिक्षण मंडळाच्या 9,411 कर्मचाऱ्यांना या सानुग्रह अनुदानाचा लाभ होणार आहे, तर 1,439 कंत्राटी कामगारांना 6,000 रुपये सानुग्रह अनुदान मंजूर झालं आहे. येत्या 25 ऑक्टोबरपूर्वी कर्मचाऱ्यांना हे सानुग्रह अनुदान दिलं जाणार असल्याची माहिती महापौर पाटील यांनी दिली. या सानुग्रह अनुदानामुळे महापालिकेच्या तिजोरीवर 11 कोटींचा बोजा पडणार असल्याची माहिती आयुक्त असीम कुमार गुप्ता यांनी दिली आहे. शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी महापालिका प्रशासनानं आणलेल्या 1.5 FSIच्या पुनर्बांधणीच्या प्रस्तावाला सर्वच राजकीय पक्षांनी विरोध दर्शवून मोठा राजकीय नाट्य निर्माण केलं होतं. मात्र धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी 1.5 FSI द्यावा असा प्रस्ताव प्रशासनानं आणला नसल्याचं सांगून या प्रस्तावामधील केवळ टेनेंट शब्द वगळण्यासाठी हा प्रस्ताव आणला असल्याचा खुलासा आयुक्त असीम कुमार गुप्ता यांनी केला आहे. टेनेंट हा शब्द काढल्यामुळे सर्वांना 3 FSI मिळण्यास अडचण येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आयुक्तांच्या केलेल्या या खुलासामुळे सर्वच राजकीय लोकांची हवा निघाली आहे. शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी 1.5 FSIच्या पुनर्बांधणीच्या फेरबदलाचा प्रस्ताव 19 ऑक्टोबरच्या सर्वसाधारण सभेत आणण्यात आला होता. या प्रस्तावाला सर्वच लोकशाही आघाडीनं आपला विरोध दर्शवला होता. त्यानंतर 1.5 ऐवजी 3 FSI द्यावा आणि पुनर्विकासासाठी 20 वर्षाची कालमर्यादा ठेवावी अशी मागणी या राजकीय पक्षांनी केली होती. मात्र FSI 1.5 द्यावा असा प्रस्ताव नसून केवळ शासनाच्या 1999च्या नोटिफिकेशन प्रमाणे टेनेंट शब्द असल्यामुळे सरसकट इतर सोसायटींना FSI मिळत नव्हता. त्यामुळे हा केवळ शब्द काढण्यासाठी हा प्रस्ताव आणला असल्याचा खुलासा असीम गुप्ता यांनी केला आहे. आता आपले लाडके ठाणे फास्ट यूट्यूबवर देखील पहा. अधिक माहितीकरिता यूट्यूबवर टाईप करा ठाणे फास्ट आणि पहा आपल्याला हवा असलेला एपिसोड केव्हाही आणि कुठेही. तसंच ठाणे फास्ट न्यूज चॅनल या फेसबुकवरील पेजला आवश्यक भेट द्या. www.youtube.com आणि www.facebook.com. ठाण्यातील ताज्या ज्वलंत घडामोडी चुकवू नका. फास्ट लाईफस्टाईलला ठाणे फास्टची सोबत असू द्या. आपला काही तक्रार व सूचना असल्यास आमचा पत्ता ठाणे फास्ट TV न्यूज, लक्ष्मण कनोजिया, शिवशक्ती अपार्टमेंट्स जवळ, चंदनवाडी, ठाणे.
तर उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी. नमस्कार.